नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. चला, तुम्हाला आज गार्डनमध्ये एक नवीन वस्तू दाखवते. चला, खूप छान अशी एकदम मनाला आकर्षित करणारी अशी एक नवीन गार्डन म्हणलं की मग नवीनच फुलं, काहीतरी पानं असणारच. चला, इथं पहा, हे कसं छानसं फूल लागलेलं आहे. थांबा, तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते. हे पहा, व्हाईट किती छान दिसत आहे ना, जास्वंदाचं फूल. असं म्हणजे काल कळी दाखवले होते ना तुम्हाला मी, त्याचंच हे फूल आज झालेलं आहे. ते आपण कुंड्यातलं काढून खाली लावलं होतं ना हे झाड. हे पहा, अजून कळ्या आलेल्या आहेत. म्हणजे किती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आमच्या गार्डनमध्ये. पहा, इथं पण जास्वंदाचं लावलेलं वेगळे वेगळे कलर. हे पण जास्वंदाच्या कळ्या, ह्याचं वेगळंच कलर. म्हणजे सगळे जास्वंदाचे एका लाईनीनं लावले. हे पहा, ह्याचे फुलं. हे पहा, हे पहा, काल हे झाडं लावलेले, काल परवा म्हणजे 2-3 दिवसापासून आपलं हेच काम चालू आहे ना. पॉटमधलं काढून जमिनीवर लावणं, काढणं किती त्रासाचं. त्याच्यामध्ये इतकं घट्ट बसलेले आहेत ना, त्याच्या मुळा जाऊन निघत नाहीत. हे टमाटरचं पण मी असं बांधून टाकलं सुतळीनं. आणि इकडे पहा, हे बारीक बारीक कांदे लावलेले होते ना, त्याचे आता कोंबं उठत आहेत. हे पहा, असं म्हणजे सावकाश का होईना. हे पहा, इथं काहीतरी आलेलं आहे. काहीतरी काही येतच राहतं, असं येत नाही असं काही नाही. आपण कष्ट केल्यानंतर काहीतरी काय त्याचं मेहनतचा फायदा आपल्याला मिळतो. तर मग मी आता लागलेली आहे कामाला. आणि आज तर जास्तच काम होणार आहे. कारण खूप टार्गेट ठेवलेले आहेत त्या दोघी, म्हणजे माझी मुलगी आणि जे किरायदारींची आहे तिने, की आज हे करायचं ते करायचं म्हणून. अब तुम्ही व्हिडिओ पाहत आहात ना, 2-3 दिवसापासून कंटिन्युअसली आमचं काम चालूच आहे ना. आता हे बघा, आली बघा किरायदारीने माझा आवाज ऐकून. आणि मी झाडू मारायचं, तिला आवाज आलं की लगेच आली बाहेर. काय करायला लाव, आज काय करायचं आहे, आज तर खूप काम आहे, असं सगळं म्हणत तिनं बाहेर आली. आता ती आली की आता मुलगी पण येणार इतक्या वेळात. म्हणजे दोघी तिघी मिळून सगळेजण काम करायचं आहे. पुष्कळ काम आता राहिलेलं आहे. गार्डनचं काम आहे ना, काही संपतच नाही बघा. कितीही करा कमीच आहे, किती करा. काय करावं आणि काय नाही असं वाटतं ना. एकदा तर किती करावं काही संपण्याचं त्याचं नो लिमिट. काही लिमिटच नाही. ते पॉट ठेवलेलं की अरे तिचं नाही, तिथून दुसरीकडे ठेवावं वाटतं. असं म्हणजे जे आपल्या आशा असतात ना, आशा अपेक्षा त्या काही कमी होत नाहीत. आणि जोपर्यंत आपल्याला समाधान वाटत नाही तोपर्यंत ते हलवणं, तिथून तिकडे ठेवणं, तिथून तिकडे ठेवणं हे चालूच असतं. असंच असतं पहा. आता ती काय म्हणते, ते जे स्टँड आहे ना, ती खाली करायला लागली बघा. म्हणजे तिच्या खालीसुद्धा जागा आहे ना, ती आपण युटिलाइज करू. तर तिच्याच मागं लागली. तिनं म्हणले, मी मी म्हणायला लागले नको, ते स्टँड छान आहे, त्याच्यावरती पॉट ठेवलेले आहेत. नाही, मी तेवढं कोण खाली करतं आहे. मला असं वाटायला लागलं की तेवढं खाली करणं किती काम असतं. नको तिनं नाही, तिला काहीच नाही. कितीही काम असू द्या, ती स्वतःच लागली कामाला. हे बघा, मुलगी पण आली आणि तिनेही लागली कामाला. आता त्या दोघीच्या मनात भरलेलं आहे की ते एकदा काढायचंच. ते स्टँड आहे ना लोखंडाचं, तिच्यावरती खूप सारे पॉट बसलेले आहेत. तर ते स्टँड खाली करायच्या मागे लागले त्या दोघी. आणि ते पॉट हलवणार, मग तिथली जागा खाली करणार, मग तिथे त्याने दोघी झाडं लावणार. तिथं किती बसणार, 1ला 2 झाडं बसतील. आणि आता त्या अगोदर ना, त्या तिथं थोडंसं म्हणजे त्या कोपऱ्यात काय आहे, रेतीचे पोते आहेत. त्या रेतीचे पोत्याच्या मागं लागल्या बघा. आता ते रेतीचे ना जे पोते आहेत भरून भरून आम्ही ठेवलं होतं. मी म्हणत होते राहू द्या, तिथंच कोपऱ्यात आहे, काय आपल्याला अडचण आहे. नाही, ते छान दिसत नाही, आपण तिकडं लावूत. मग ते दोघी उचलायला लागल्या रेतीचे पोते. आणि ते उचलून तिकडं टाकीच्या खाली, म्हणजे सेप्टिक टँक आहे त्याच्यावरती पाण्याची टाकी असं उंचावर लावलेली आहे, त्याच्या खाली ते नेऊन ठेवत आहेत. खूप जड असते ना रेती, आणि खूपच त्याला हलवणं म्हणजे खूप अवघड काम असतं. पण दोघी मिळून उचलायला लागलेले आहेत, ठेवायला लागलेले आहेत. आता तिथं त्यांना झाड लावायचं आहे. झाड लावायला काय, तिथं फरशी आहे, उकरायलाही येत नाही. पण पॉटच ठेवूत आपण, मोठा म्हणतात ते, तसं म्हटलं तर पॉटच ठेवूत. आणि तिकडं कंपाऊंडवर त्याची वेल चढत राहील आणि ते छान दिसल असं म्हणून त्या बघा, त्या हलवायला लागलेल्या आहेत. पूर्ण तिथून आता खाली करायचं आहे त्यांना तिथले पोते. आणि त्याच्यानंतर झाडं लावायची आहेत. आणि मुलं तर मध्ये इतका त्रास मुलांचा. कुठंही कशालाही हात लावायचं, उपडून टाकायचं, फूल दिसलं की तोडायचं, असं करतात लहान मुलं. त्यांना काहीच कळत नाही मुलांना.
तरी त्यांना घेऊन आम्ही तसंच मग काम करायला सुरुवात केली. आता होईल तेवढं होईल नुकसान, पण काम तरी खूप छान व्हायला लागलं ना. ते किरायदारीन तरी त्याला तर खूप हौस आहे म्हणजे गार्डनची. खूप ती नाही इकडलं तिकडं ठेवूत आपण, तिकडलं इकडं ठेवूत, हेच त्यांचं सांगणं. आणि काम पण खूप करते बघा. आता पहा, आता ती सगळं म्हणते हे काढूत आपण, तिथलं हे काढूत. हे पहा, हे मला म्हणायला लागले की हे पॉट इथं ठेवा, दोन्ही झाडं एकाच सारखे पॉट, ते फुलं तर छान दिसेल एकाच ठिकाणी. तर हे पहा, आता तिथलं आणून आम्ही इकडले पॉट इकडं हलवलं आणि ते जे स्टँड आहे तेच पूर्ण आता खाली केलं बघा. ते स्टँड पूर्ण खाली झालं. किती पॉट आले होते बघा त्याच्यावरती, काहीतरी 10-15 पॉट आले होते त्याच्यावरती. आता ते सगळं खाली केलं, इकडं आणून ठेवलं. आता इकडं आणून ठेवल्यानंतर आता म्हणजे तेही इकडं आणून ठेवलं, ते परमानंट नाही, अजून त्यालाही हलवायचंच असतं. आता ते स्टँड कुठं ठेवावं, त्याला जागा पाहिजे ना. गार्डनमध्ये कसं लिमिटेड जागा असते ना, त्या लिमिटेड जागेमध्येच आपल्याला काय ते सगळं करावं लागतं. पॉट पण ठेवावं लागतं, भाजीपाला पण लावावं लागतं. माणसाला जागा असलं की काहीतरी काय मग सगळं लावावंच वाटतं ना. पण हे पहा, इतकं जड आहे ना लोखंडाचं. ही बघा किती मोठं आहे ना, एक पलंग असल्यासारखंच आहे ते. असंच म्हणजे पाण्याची टाकीच आहे ते खरं तरी, पण ते मी पॉट ठेवायला घेतलेली आहे. शिल्लक राहिलेलं होतं एक म्हणून. तर आता इथं आणून ठेवले, ह्याला पण हलवायचं आहे आणि तोपर्यंत तिकडं त्याला चढवायचं आहे एका जागा बघून. तर इथले पॉट मी आता दुसरीकडे अजून लावत आहेत आणि ते दोघी लागलेले आहेत. आता हे पहा, हे पहा, चाललं आहे बघा ह्यांचं काम. किती जोरात काम चालू आहे ना, युद्धस्तरवर. काल पण असंच झालं ना आमचं काम गार्डनचं. आज तर 4-5 झाडं त्याने काढणार आहेत. जे मोठे मोठे झाडं होतात ना पॉटमध्ये, नकोच नको म्हणतात ते. पॉटमध्ये फक्त लहान लहान झाडं लावायचे आणि जे मोठे मोठे असते ते सगळे खालीच लावायचे म्हणून. हे बघा, ही शिल्लक एका ठिकाणी कुठंतरी आलं होतं तर तेही लावली, इकडे एका ठिकाणी लावून टाकले ते. हे बघा, हे पॉटमध्ये खूप छान असतं ना ते पण, लाल पानाचं. आता हे एक आहे फुलाचंच आहे. तर ह्याला खूपच म्हणजे वेळ द्यावं लागत आहे, ते निघत नाही. इतका मुळात खूप खूप खालीपर्यंत बसलेले आहेत. निघालं शेवटी, मग दिली तिनं लावून आणि त्याला तिनं लावायला लागली आहे बघा. असे खूप छान लावते तिनं, आळं करते, मोठे मोठे आळे वगैरे सगळं पाणी थांबायला व्यवस्थित तिला लावायचं प्रॅक्टिस आहे पहा. आम्हाला कसं म्हणजे असं असले सगळे कामाची आम्हाला सवय नाही ना. थोडंसं केलं की बस बस आपल्याला नको वाटतं ना. थोडंसंच काम करायचं, पण जास्त नाही करायचं. करायचं काम आपल्याला पण हौस असते, पण थोडंच करायचं असं वाटतं. कारण आपली ना ऊर्जा, जे आमची ऊर्जा असते ना दुसऱ्या ठिकाणी यूज झालेली असते ना, दुसऱ्या कामामध्ये. हे पहा, तर त्यामुळं मग सगळ्याच कामाला थोडं थोडं वेळ द्यावं लागतं आपल्याला. एकाच कामाला सगळं वेळ दिलं तर दुसरे कामं कधी करायचे, असं एक काम करेपर्यंत दुसरं काम वाट बघत असतं आपलं. असं आहे ना, म्हणून सगळ्या कामाला वेळ देऊनच आपल्याला पुढे जायचं असतं. दिवसाभराचं ठरलेलं असतं की ह्या वेळात हे, ह्या वेळात हे काम, ह्या वेळात हे काम. तर लिमिटेड असतं आपल्याला, आपल्याजवळ वेळ लिमिटेड असतो. तर मग खूपच वेळ लागला आज काम करायला. तर झाडं लावायचे हे चालू झालेले आहेत पहा. ही पण आलेली आहे नात आमची. काल ती मोठी आलेली होती, आता ही धाकटी नात आलेली आहे. आणि मुलगी आहे आणि किरायदारीण आहे, तिचे 2 मुलं. आज एवढे जण काम करत आहोत गार्डनमध्ये. आणि मी पण सुतळी वगैरे काढून दिलं ते लावायला. कसं आहे ना, झाडाला थोडा आधार दिलंच पाहिजे. आधार दिलं ना, लाकूड वगैरे राहून मग ते झाड नीट सरळ जात असतं. नाहीतर मग इकडं पड तिकडं पड. हे पहा, हे स्टँड आता हलवलं आम्ही, इकडं वरी ठेवलं. वरती पण जागा आहे, तिथं ना वाटच व्हायला लागलं, यायला येणार ना जायला येणार. आता इथं ठेवलं. आता इथं ठेवून आता काय करायचं आहे, तिथले सगळे पॉट आता ह्याच्यावरती आणून ठेवायचं. किती काम असतं पहा गार्डनमध्ये. काहीतरी परिवर्तन म्हटल्यानंतर मग त्रास आणि कष्ट तर राहणारच पहा. उगीच होत नाही सगळं. किती 1 वर्षाची आमची वाट पाहण्याची ही साधना आहे ना. 1 वर्ष आम्ही काहीच केलं नव्हतं गार्डनमध्ये. अस्तव्यस्त सगळं पडलेलं होतं. दगडं काय होते, विटा काय होत्या आणि काय म्हणजे सगळं कचरा पडलेलं होतं. तर दुर्लक्ष केलं. म्हणजे माणसाजवळ ना संयम पण पाहिजे आणि जी वेळ आल्यानंतर ना सगळं व्यवस्थित होतं. फक्त वेळ येऊ द्यावं लागतं आणि आपण त्या वेळेची वाट बघावी लागते. तर आता गार्डनची चमकवायची वेळ आलेली आहे आणि होतही आहे काम. दररोज थोडं 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 का होईना खूप छान म्हणजे चाललेलं आहे गार्डनचं काम. पाहावं आता कुठंपर्यंत काम होणार आहे, कसं काम होणार आहे आणि कशा प्रकाराचं काम होणार आहे.
किती फुलं लावायची आहेत, किती झाडं लावायची आहेत बघावं आता. जे आता आम्ही असलेल्याच परिस्थितीमध्ये जे झाडं आहेत, नवीन एकही झाड अजून आणलं नाही आम्ही. जे झाडं आहेत तेच झाडाला मेंटेन करायचं आहे. पुष्कळ झाडं आहेत. पहा किती किती पॉट आहेत बघा. काउंट केलं तर मी काउंटसुद्धा करून सांगेन तुम्हाला किती आहेत ते. हे पहा पुष्कळ पॉट आहेत. कुठेही गेलं पॉट आणायचं. आपल्याला आवडच असते. काय म्हणजे आपलं कुठं गेल्यानंतर कसं कुणी कपडे घेतं, कुणी गळ्यातलं, कानातलं असं काहीतरी घेतं ना, तर आमची आवड फक्त पुस्तकं आणि पॉट. झाडं लावायचं. झाडाचं बी तरी घ्यायचं, पौधा तरी घ्यायचा आणि पॉट तरी घ्यायचं आणि पुस्तक दिसलं की मग कोणतं तरी पुस्तकं घ्यायची असं. मग म्हणून हे सगळी संख्या वाढलेली आहे. पॉटची तसंच झालेली आहे, पुस्तकंही तसंच झालेले आहेत. कुठं बघल तिथं घरात पुस्तकंच पुस्तकं. कुठं टाकावं कुठं नाही. आता असं वाटायला लागलेलं की हे पुस्तकं वाचता वाचताना पुरी जिंदगीच संपून जाईल, तरी पुस्तकं संपणार नाहीत. आणि तेवढं वाचणंही आता कमी झालेलं आहे प्रमाण मोबाईल आल्यापासून. आता पहिलं कसं खूप पुस्तकं वाचायची, खूप वाचायची, इतकी आवड. आणि आता मोबाईल आल्यामध्ये आणि सगळं आपण यूट्यूबर झाल्यानंतर तर मग सगळंच गेलेलं आहे. आता वाचनच बंद झालेलं आहे. खूप अवघड परिस्थिती आहे. आता वाचायचं म्हणजे पुस्तकं अजूनही मंथली जे असतात ना, मासिक असतात आणि असे जे पुस्तकं असतात ना ते येतात अजूनही पोस्टानं. पण पान उघडूनसुद्धा बघणं होत नाही, अशी अवस्था झालेली आहे. कारण एक झालं की एक काम, एक झालं की एक काम आणि सगळे कामं मोबाईलमध्ये. सगळे कामं काही करा मोबाईलमध्ये. मेसेज पाठवा मोबाईलमध्ये, शाळेचं काम मोबाईलमध्ये आणि काही हिशोब करा मोबाईलमध्ये. प्रत्येक कामाला फोटो काढा मोबाईलमध्ये, एडिट करा मोबाईलमध्ये. काय काही करा. आता पेन आणि वही घेऊन किंवा नोटबुक घेऊन बसायची आता वेळच नाही आहे. सगळं मोबाईलमध्ये काम व्हायला लागलेलं आहे. तर चला मग अशा प्रकारे काम झालेलं आहे बघा. हे डब्बे पण खाली करून ती डब्बे टाकून द्या असले तर ती सगळी माती बघा किती काळी काळी माती निघालेली आहे. असे सगळे डब्बे पण तिनं खाली केले आणि ते डब्बे खाली केल्यामुळं काळी माती मिळाली आणि हे सगळे डब्बे आता फेकून द्यायचे आहेत. फक्त मी म्हणले होते ना तुम्हाला चांगले चांगले स्पॉट ठेवणार आहे. तर हे डब्बेसुद्धा तिनं खाली केलं. मी म्हणत होते नको नको उद्या करूच हे काम. म्हणलं नाही नाही आजच करायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि होळीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.